ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण 9वी ओवी 6व्या अध्यायातली वाचली होती, पण त्याचा अर्थ काही आपण पाहिला नव्हता. ते आज पाहू. ओवी अशी आहे, तू आत्मा स्वयंप्रकाश, तेथे नेणीव हा मिथ्याभास, तो निरसता तू अविनाश स्वतः सिद्ध. इथे कवी सांगतायत, यात कल्पना अशी आहे की गुरु आपल्या शिष्याला समजावून सांगतायत. काय सांगतायत की तू स्वयंप्रकाश आत्माच आहेस, तुझ्यामुळे सर्व प्रकाशित होत आहे. तू तुझ्या मनाला प्रकाश देतो, बुद्धीला प्रकाश देतो, तू तुझ्या अंतःकरणाला प्रकाश देतो, चित्ताला देतो, शरीराला देतो, हातपायांना देतो, सृष्टीला देतो. जे जे काही दृश्य म्हणून आहे ते तुझ्याच प्रकाशात तुला दिसत आहे. तू स्वयंप्रकाश आहे, तुला कोणत्या प्रकाशाची गरज नाही आहे. आणि हा जो अज्ञान नावाचा जो प्रकार आहे, हा तर तुझा मिथ्याभास आहे, खोटा आभास आहे. असं काही अज्ञान वगैरे अस्तित्व त्याला नाही आहे. त्या सूर्यासारखा तू स्वयंप्रकाश आहे. आता चंद्रावरती जर कोणी सांगेल की त्यात डाग आहेत, काळ काळ दिसतं, तर कोणी ऐकेल, हो ठीक आहे दिसतात. पण सूर्यावर डाग असू शकतात का? नाही, अशक्य आहे. तो स्वयंप्रकाश आहे, सूर्यावर डाग नाही राहू शकत. सूर्यावर ज्याप्रमाणे डाग राहू शकत नाही, त्याचप्रमाणे या स्वयंप्रकाशी आत्म्यावरती अज्ञान काही राहू शकत नाही. आणि जर सूर्यावरती आम्हाला डाग दिसायला लागले तर मग आपलं अज्ञान समजावं. आमची काहीतरी पाहण्यात चूक होते आहे, आमचा तिमिर दोष आहे, डोळ्यांचा दृष्टीचा दोष आहे, किंवा आमचं अज्ञान आहे जे आम्ही त्या सूर्यावर डाग पाहतोय. तसंच हा अज्ञान तेथे नेणीव हा मिथ्याभास. नेणीव म्हणजे अज्ञान, जाणीव म्हणजे ज्ञान, आणि नेणीव म्हणजे अज्ञान. तेथे नेणीव हा मिथ्याभास, तर त्या स्वयंप्रकाश आत्म्यासमोर म्हणजे स्वतः तुझ्यासमोर, तुझ्या स्वरूपासमोर खरं तर अज्ञान म्हणजे मिथ्याभासच आहे, खोटच आहे हे अज्ञान. पण ते खोटा भास असूनही त्यामध्ये तू गुंतून राहिला आहेस, हाच सगळा प्रश्न आहे, हाच सगळा प्रॉब्लेम आहे. तो निरसता तू अविनाश स्वतः सिद्ध. हा त्या खोटा भास जो आहे, मिथ्याभास, त्यातच तू स्वतःला गुंतवून घेतला. आणि त्याचं जर तू निरसन केलं, एकदा कळलं तुला की अरे हा मिथ्याभास आहे म्हणून, पण कळल्यावरती वळला पाहिजे, त्याचं तू त्या आपल्या सद्गुरूंकडून निरसन करून घ्यायला पाहिजे. आणि तेवढ्यासाठीच गुरु आहेत. अशा प्रकारे तू जर त्याचं निरसन करून घेतलं, निरसन करणे म्हणजे काय, त्यामागचं ज्ञान जाणून घेतलं की हा मला आभास का होतो आहे, माझं स्वरूप काय आहे, सत्य काय आहे, हे जर असं निरसन तू करून घेतलं, मग काय उरणार आहे, तू अविनाश उरणार आहेस, स्वतः सिद्ध. अविनाश म्हणजे परमात्मा, ज्याचा कधी विनाश होत नाही, जे इम्पेरिशेबल आहे. सर्व सृष्टीचा विनाश होईल पण ज्याचा कधी विनाश होत नाही,
तो सर्वव्यापी परमात्मा, तो अविनाशी परमात्मा, असा तू स्वतः सिद्धच आहेस, असं या काव्याच्या द्वारे गुरु शिष्याला सांगतायत. आणि त्याचं वर्णन हे कवी महाराज करतायत, मुकुंदराज महाराज. अशी ही साधी सोपी 9वी ओवी आहे. आणि आपल्याला सहज कळली असेल की आपण सर्व स्वयंप्रकाश आहोत. आपल्या प्रकाशाने आपण सूर्याला पाहतो, सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण आपल्याला पाहण्याची गरज नाही आहे. अहो, तुम्ही स्वतःच करून पहा ना, तुम्ही डोळे मिटा तरी तुम्ही स्वतःला दिसता. फार सुंदर एक मागे मी शंकराचार्यांचं एक काव्य लिहिलं होतं. प्रश्नोत्तरी शिष्याची आणि गुरुची प्रश्नोत्तरी लिहिली होती. आणि परत एकदा आपण लिहू की शिष्याला ते विचारतात, गुरु विचारतात की तो कोणत्या प्रकाशामध्ये हे सर्व पाहतो आहेस. आणि मग एक 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 करून त्याला लाईटच्या नाही, ट्यूबलाईटच्या नाही, सूर्याच्या नाही, चंद्राच्या नाही करता करता म्हणतात तू डोळे मिटून बघ तरी तुला सर्व दिसेल, बरोबर कळेल काय कुठे आहे ते. मग हे डोळे मिटून तुला कसं काय कळलं? तुझ्या स्वतःच्या प्रकाशामध्ये कळलं. असं एक मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं, पण असं एक छान प्रश्नोत्तरीचं असं एक श्लोक आहे शंकराचार्यांचा, तो पुन्हा कधी सांगू आपण. तर हे जे काही दृश्य सर्व दिसत आहे हे स्वतःच्या प्रकाशामध्ये दिसत आहे. तर गुरु सांगतायत शिष्याला आपल्या की अरे बाबा, तूच स्वयंप्रकाश आहे, तूच सर्वस्व आहेस. आणि पुढे आता आपण 10व्या ओवीकडे वळू. या सर्वासी जो जाणे, तो काय आपणा ते नेणे, नेणीवे सत्री कळणे असेची ना. अरे जो सर्वांना जाणतो तो काय आपल्या स्वतःला कळू शकणार नाही का मी कोण आहे ते? इथे प्रश्न विचारतायत आपले कवी, प्रश्न विचारतायत की जो सर्वांना जाणतो, तो जो आत्मा आहे, परमात्मा आहे, तो सर्वांना जाणतो. मग जो सर्वांना जाणतो तो का आपल्या स्वतःला जाणणार नाही का? परंतु नेणी वेस तरी कळणे असेची ना. पण अज्ञानामुळे ते जे कळणं आहे, स्वतःला जाणणं आहे, ते काही घडत नाही. नेणे वेस तरी कळणे असेची ना. हे जे कल्पित अज्ञान आहे, अज्ञान आहे असं वाटणं जे काही आहे, आणि त्यामुळे काय होतं, नेणी वेस तरी कळणे असेच ना, असेची ना. अज्ञानाला अज्ञान असल्यामुळे आणि तो स्वतःला, तो सर्व जाणणारा जो परमात्मा आहे, जो आत्मा आहे तुझा, तो स्वतःलाच जाणू शकत नाही आहे त्या कल्पित अज्ञानामुळे, असा याचा अर्थ आहे. ऐसे नेणीव तेची कारण, कार्य स्थूळ सूक्ष्म जाणं. आता पहा, इथे ते आता ज्ञानावरती आलेले आहेत. इथे आता कवी ज्ञान सांगत आहेत की हे शरीर कुठून आलं, हे अंतःकरण मन बुद्धी कुठून आली, ते आता सांगतायत की ऐसे नेणीवतेचे कारण, तीच ती मूळ माया आहे, कारण माया आहे की जिला आपण अज्ञान म्हणतो, ती अज्ञानच आहे. ऐसे नेणीवतेची कारण म्हणजे ते अज्ञानच कारण आहे, ज्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म जे आहे, ही शरीरे निर्माण होतात, ही सृष्टी निर्माण होते. ही कशापासून निर्माण होते, कशाचं कारण आहे ते? तर ते कारण या सर्व शरीराचं कारण आहे, अंतःकरणाचं कारण आहे, हे अज्ञानच त्याचं कारण आहे. अज्ञानातच आपल्या सर्वांची निर्मिती आहे, शरीराची आणि मनाची. ते कारण सुषुप्तीचे लक्षण ऐका आता. आणि यामुळेच, या अज्ञानामुळेच ही सुषुप्तीची, झोपेची अवस्था येते. कशी, त्याचं लक्षण मी आता तुला समजावून सांगतो, ते ऐक, असं हे सांगत आहेत, कवी सांगत आहेत. तर
हे सुषुप्तीचं म्हणजे झोपेचं काय लक्षण आहे आता सांगणार आहेत, की त्यामध्ये अज्ञानामुळेची झोप कशी आहे. तर 12व्या ओळीमध्ये कवी सांगतात, मन प्रवर्ते इंद्रियद्वारे बाह्य विषयी वावरे. मनामध्ये जे काही असतं ते सगळं ते मन इंद्रियाद्वारे करून घेतं आणि मन नेहमी बाह्य विषयांमध्ये वावरत असतं. माझ्या मनामध्ये आलं मी आईस्क्रीम खावं, मी लगेच आपले कपडे बदलवतो, बाहेर जाण्याचे कपडे घालतो, तयार होतो, माझी कार काढतो, माझी फॅमिली घेतो, माझ्या फॅमिलीला बसून मी चांगल्या आईस्क्रीमचं कोणतं पार्लर आहे ते पाहतो, तिथे कार निघून जातो, थांबतो, आम्ही सर्व आईस्क्रीम खातो आणि मग परत येतो. आता हे जे जाण्या येण्याचं सर्व कार्य जे काही माझ्या शरीराने केलं आहे ते का केलं, त्याला कोणी प्रवर्तित केलं आहे, कोणी इन्स्पायर केलेलं आहे, त्याला माझ्या मनाने इन्स्पायर केलं. माझ्या मनात जर आईस्क्रीम खायची इच्छा नसती झाली तर मी तयार झालो नसतो, गाडी घेऊन गेलो नसतो, फॅमिलीला घेऊन गेलो नसतो. तर तात्पर्य कुठलंही कार्य जे काही शरीर करत असतं त्याचं प्रवर्तक कोण आहे, त्याचं प्रवर्तक मन आहे. मनच सगळं कार्य घडून, पहिले मनात विचार येतात आणि मग त्या मनापासून मग शरीर इंद्रिय सर्व कार्य करतात. आणि मन हे सदैव बाह्य विषयी वावरत असतं असं कवी इथे सांगतात. सदैव त्या मन चित्त जे आहे ते कुठे असतं, त्याचं मनाचं ते मन सगळं बाह्य कारण विषयांमध्ये आनंद आहे, खाण्यापिण्यात आनंद आहे, पाहण्याचा आनंद आहे, स्पर्शाचा आनंद आहे, काही मिळण्याचा आनंद आहे, तर काही लाभ होण्याचा आनंद आहे. त्या सगळ्या आनंदाच्या शोधामध्ये मन जे आहे ते इकडे तिकडे पाहत असतं, इकडे तिकडे भिरभिरत असतं आणि ते भिरभिरण्याचं जे मन आहे ते आपल्याला शरीराला देखील घेऊन सैरा वैरा पळत असतं. असं हे मन इंद्रियाचं प्रवर्तक आहे. ते जागृती हे खरे जाणी जेसू. हे मन जागं असतं आणि इंद्रियाला घेऊन जेव्हा पळतं इकडे तिकडे, शरीराला घेऊन इकडे तिकडे जातं, तेव्हा आपण काय म्हणतो त्याला, अहो ही जागृती अवस्था, हा जागा आहे. जागृती अवस्थेमध्ये हे सर्व घडतं. तर हे जागृती अवस्थेचं लक्षण जे आहे ते आता आपल्याला कवींनी सांगितलं, की इंद्रिय प्रवर्तित होतात मनाने आणि मग बाह्य विषयांमध्ये त्या इंद्रियांचा शरीराचा वावर असतो, याला आपण जागृती म्हणतो. तो आभास घेऊन अंतरी मन सूक्ष्म कल्पना करी, तेधवा स्वप्नावस्था बरी मांडे तेथे. आता हे महाराज गेले आईस्क्रीम खायसाठी. आईस्क्रीम खायसाठी गेले फॅमिलीला घेऊन. आता तिथे काही आणखी फॅमिली झाल्या होत्या, काही पुरुष आले होते, काही बायका आल्या होत्या, काही मुली आल्या होत्या. आता यांना त्यातली एक मुलगी फार आवडली, सुंदर दिसत होती तिथे आलेल्या आईस्क्रीम खायला आलेल्या मुलींमध्ये. आता त्या मुलीला यांनी पाहिलं. आता काही ओळख नाही, पाळख नाही, फक्त डोळ्यांनी तिला पाहिलं, पण तो चेहरा मात्र यांच्या लक्षात राहिला, कारण तो चेहरा सुंदर होता. आणि घरी आले, झोपले. आता यांचं मन झोपेत देखील तो चेहरा काही विसरला नाही. यांना असं वाटलं की आपलं तो विसरलो म्हणून. आता काय झालं, आपण आईस्क्रीम खाऊन घरी आलो, आता कसं काही विषय नाही राहिला आईस्क्रीम नावाचा. मात्र त्यांचं जे सबकॉन्शियस माइंड आहे, मनाच्या एका कोपऱ्यामध्ये तो जो त्या मुलीचा चेहरा, त्यांनी सुंदर मुलीचा, त्या हसणाऱ्या मुलीचा किंवा खूप चांगला कपडे घातलेल्या त्या मुलीचा चेहरा मात्र यांच्या लक्षात राहिला. आणि मग काय झालं, त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तीच मुलगी नाही, फक्त मुलगी हा विषय राहिला आणि भलतंच काहीतरी त्यांना दिसलं.
तो आभास घेऊन अंतरी, तो जो बाहेरचा आभास पाहिला होता, आईस्क्रीम खायला गेले तेव्हा तोच आभास मनात राहिला. तो आभास घेऊन अंतरी मन सूक्ष्म कल्पना करी. सूक्ष्म मन म्हणजे अंतःकरण कल्पना करायला लागलं. कशाचं? जे पाहिलं होतं त्याचं. तेधवा स्वप्नावस्था बरी मांडे तेथे. आणि मग स्वप्न पडलं. मग स्वप्नामध्ये कदाचित ती दिसली नसेल, तिच्यासारखी असेल, किंवा मग तिच्यासारखा भास झाला असेल, पण स्त्री मात्र दिसली असं स्वप्नामध्ये घडलं. आणि स्वप्नामध्ये त्या स्त्रीचं सौंदर्य पाहण्याचा जो काही उपभोग शरीराला घडायचा होता, त्या सौंदर्य दर्शनाचा त्या स्त्रीच्या, तो त्या शरीराला घडला स्वप्नामध्ये. प्रत्यक्षात जे घडू शकलं नाही, प्रत्यक्षात त्याचं मन जरी होतं तरी इंद्रिय जे करू शकले नाहीत, ते मात्र स्वप्नामध्ये जे आहे ते करण्याचा प्रयत्न त्यांनी नवीन शरीर धारण करू. कारण ते शरीर नव्हतं. जे जागृतीमध्ये शरीर होतं ते काही स्वप्नामध्ये नव्हतं. मग त्यांनी काय केलं? नवीन शरीर धारण केलं. नवीन कोणी स्त्री तयार केली, नवीन कोणी हॉटेल किंवा तसे त्या प्रकारचं वातावरण तयार केलं आणि ते स्वप्नामध्ये त्यांनी पाहिलं. अशा प्रकारे त्यांनी त्यात आनंद करण्याचा प्रयत्न केला. परी जाणीव दोहींची एक, ते आपण या करी निशेख, तेव्हा सुषुप्ती अवस्था देक अज्ञान गडद. आता या दोन्ही अवस्थांमध्ये जागृतीमध्ये देखील पाहणं, जागृतीमध्ये देखील मन आणि मनाने इंद्रियाचा केलेला वापर हा प्रकार होता. स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तेच विश्व नव्हतं, नवीन विश्व तयार करण्यात आलं होतं. नवीन जागा होती, नवीन चिदाभास होता, नवीन माणसं होती स्वप्नामध्ये, नवीन शरीर होतं, नवीनच सर्व काही होतं, नवीन स्त्री पुरुष होते. ते सगळं त्या मनाने तयार केलं होतं. ते आपण या करी निशेष, पण तेव्हा सुषुप्ती अवस्था देक अज्ञान घडत. त्याच्यानंतर मग तिसरी अवस्था आली ही सुषुप्ती. सुषुप्तीमध्ये झोप. या झोपेमध्ये मात्र 100% अज्ञानच होतं. ना मन काम करत होतं, ना इंद्रिय काम करत होते, काही नाही. पण जो त्या याचा द्रष्टा होता, जागृत अवस्थेचा द्रष्टा होता, जो मनाचा द्रष्टा होता, स्वप्नाचा द्रष्टा होता, तो मात्र जागा होता. आणि तो जागा असल्यामुळे त्या याचं जे सुषुप्तीचं सुख होतं, ते सुषुप्तीचं सुख त्याला मात्र कळत होतं. कोणाला कळत होतं? त्या जीवात्म्याला कळत होतं. म्हणजे मलाच कळत होतं की मी झोपलं, मला झोप आली आहे हे मला नव्हतं कळत. मी अज्ञानात होतो. पण झोपून उठल्यानंतर मी म्हणत होतो, अरे मला किती सुखाची झोप लागली, आज भरपूर चांगली झोप झाली माझी. मग या झोपेत मला सुख झालं ते कोणाला कळलं? मला कळलं. मी कोण? मी तोच जो जागृतीमध्ये सगळं जग पाहत होतो. मी तोच जो स्वप्नामध्ये स्वप्नातल्या सगळ्या वस्तू पाहत होतो. तोच जेव्हा झोपलो होतो तेव्हा झोपेचा आनंद उपभोगत होतो. पण तेव्हा मग मला झोपेमध्ये दिसलं का नाही? कारण ते गडद अज्ञान होतं. मी 100% त्या जे त्रिगुणात्मक माया जी आहे, हे कारण त्रिगुणात्मक आहे. सत, रज आणि तम हा विषय पुढे येईल. तर मी तेव्हा तमो गुणात्मक मायेत असल्यामुळे, मी गडद अज्ञानामध्ये असल्यामुळे, आणि तेव्हा माझं मन आणि इंद्रिय कार्य करत नव्हते. नवीन मी माझ्यासाठी स्वप्नासारखी दुनिया पण तयार केलेली नव्हती. फक्त गडद अज्ञानामध्ये पडलो होतो. त्याचं नाव सुषुप्ती म्हणजे झोप होतं. आता असे 14 ओवे आपले 14 ओव्या झाल्या. आता 15वी ओवी. ते नेणीवची आहे जाणीव, परी धरीला विपरीत भाव, आप आपणा आठव अज्ञान वशे. आता सुषुप्ती अवस्थेमध्ये जी नेणीव आहे, जे अज्ञान आहे, ते अज्ञान वास्तविकपणे
जाणणारा देखील आहे. मी झोपलो आहे, मला विश्रांती आणि आनंद सुख मिळत आहे माझ्या शरीराला, हे देखील जाणणारा, आतमध्ये शरीराच्या आणि जीवात्मा किंवा माझं मूळ स्वरूप आहे ते स्वरूप हे जाणतं आहे, नेणीवची आहे जाणीव, त्याचं ज्ञान त्याला होतं आहे. परिधरीला विपरीत भाव, आपणा नाठव अज्ञानवशे. परंतु अज्ञानामुळे काय झालं की त्याला त्या झोपेच्या सुखाची काही झोपेत असताना आठवण नाही. झोपेत तो अज्ञान भाव त्यांनी धरला असल्यामुळे झोपून उठल्यावरती मात्र तो सांगतो की माझी सुखाची झोप झाली, मी आनंदात होतो, अहो अशी गाढ झोप लागली होती, काय सांगावं तुम्हाला. त्या झोपेतला आनंद उठल्यावर सांगतो, झोपेत मात्र सांगू शकत नाही, कारण त्यांनी झोपेमध्ये विपरीत भाव धरला होता. कोणता विपरीत भाव? अज्ञानाचा भाव धरला होता. आपणा नाठव अज्ञानाविषयी, मी काय झोपेत करतो तो मलाच आठवत नाही अज्ञानामुळे. अशी 15वी ओवी आहे. आणि आता 16वी ओवी. आपणा विसरली, मग प्रपंचाचा भास कल्पू लागली, मी जीव हीच भुलवली सुषुप्तीसी. आता आपली वेळ झाली आहे. आता या ओवीचा अर्थ आपण उद्या पाहू. ही ओवी अशी: आपणा विसरली, मग प्रपंचाचा भास कल्पू लागली, मी जीव हीच भुली सुषुप्तीसी. तर इथे आता थांबवतो. आशीर्वाद.